पोलीस आता तक्रार केलेली आहे। निकेश आलाड यांनी 25 लाख आणि 2 फ्लॅट मागितले आहेत माझ्याकडे। मी त्यांना देऊ शकत नाही आहे। मला आणि माझ्या कुटुंबाला निकेश आलाडकडून धोका आहे। अशा खंडणी मागणाऱ्या निकेश आलाडला पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। घनसोली के बिल्डर प्रकाश पवार ने वहीं के स्थानीय युवक पर रंगदारी मांगने और धमकी देने का गंभीर आरोप लगाकर रबाले पुलिस थाने में इसकी शिकायत की है। पत्रकार परिषद लेकर प्रकाश पवार ने धमकी देने वाले युवक पर संगीन आरोप लगाए हैं। पवार ने आरोप करते हुए कहा कि वह युवक उन्हें फोन और मैसेज के जरिए उनसे 2 फ्लैट और 25 लाख रुपए की रंगदारी मांग रहा है। माझं नाव प्रकाश पवार। गेल्या जानेवारी महिन्यामध्ये रिडेव्हलपला बिल्डिंग, धोकादायक बिल्डिंग होती, रिडेव्हलपसाठी आम्ही घेतली होती। त्या बिल्डिंगमध्ये मालक आणि रहिवासी यांच्याकडून आपण ती रिडेव्हलपसाठी बिल्डिंग घेतली होती। त्या बिल्डिंगचं आपण काम चालू केलं होतं। त्या बिल्डिंगचा मध्ये काम चालू झाल्यानंतर, फुटिंग झाल्यानंतर मला निकेश आलाड याचा फोन आला की तुम्ही आतापर्यंत 3 कॉन्ट्रॅक्ट केलेत, मला 25 लाख आणि 2 फ्लॅट हवे आहेत। तर मी म्हटलं बाबा हे काय आमचे घरं वगैरे विकून तुम्हाला पैसे द्यायचे का? आम्ही पैसे द्यायचे कुठून? नंतर निकेश आलाड म्हणला हे तुम्हाला द्यावं। नंतर मी निकेश आलाडला बोललो असं काय होणार नाही, मी पोलीस कंप्लेंट करेन, कोणालाही करा कंप्लेंट। नंतर मी पोलीस आता तक्रार केलेली आहे। निकेश आलाड यांनी 25 लाख आणि 2 फ्लॅट मागितले आहेत माझ्याकडे। मी त्यांना देऊ शकत नाही आहे, माझ्याकडे आहे नाही काही। तरी पण निकेश आलाड याची मी तक्रार केली आहे। मला आणि माझ्या कुटुंबाला निकेश आलाडकडून धोका आहे। अशा खंडणी मागणाऱ्या निकेश आलाडला पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे। आता आपण त्या संदर्भात काहीच बोललो नव्हतो ना, आपल्याला ही माहितीच नव्हती की आपण कुणाकडे काय केलं पाहिजे। पण आता आपल्या जीवावरती आल्यानंतर आपण काल तक्रार केली आहे। आपल्या जीवावरती आल्यानंतर तक्रार केली आहे, त्याच्या अगोदर हा विषय नव्हता। आतापर्यंत घनसोलीमध्ये मी गेले 4-5 वर्ष छोटी मोठी मी कामं करत होतो। आतापर्यंत असा विषय कधी झालाच नव्हता। त्या बिल्डिंगमध्ये तो भाड्यानं राहत होता गेले 20 वर्षे। त्या रहिवाशांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता, त्या रहिवाशांची पण आपण मीटिंग घेऊ शकतो या की बाबा हा इथं राहत होता, याने काय करत होता। या रहिवाशांनाही माहिती आहे ते की हा पैसे मागतो या। याच्या अगोदर रहिवाशांनी पण त्यांच्याशी काही बोलणं केलं होतं, पण तो ऐकत नव्हता। तुम्ही मध्ये पडायचं नाही, बिल्डर आणि आम्ही बघून घेऊ। बिल्डर मी थोडे आहे, मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवरती ते काम घेतो या। मला जिकडे जिकडे कारवाई होती त्या कारवाईचे फोटो मला पाठवत होता की बाबा ही अशी कारवाई झाली, ह्या कारवाई झाली, अशीच तुझ्या बिल्डिंगवरती कारवाई होणार। हे काय आहे ते देणार की नाही ते बोल। बोललं मी देणार नाही, कारवाई करा, काय करायचं ते करून घ्या तुम्ही। बिल्डर पण होतो आणि लेबर कॉन्ट्रॅक्ट पण आहे, लेबर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला आम्ही देतो। हे मला त्यांनी फोटो पाठवलेले आहेत। हे असे मला हे बिल्डिंगचे फोटो पाठवतो, त्याच्यावरती तारीख पण आहे 24 जुलै, 16 ऑगस्ट। या बिल्डिंगचे असे मला सारखे फोटो पाठवते की हे बिल्डिंग आम्ही तुमच्यावरती असं करणार तसं करणार, हा त्यांचा विषय होता। पण या संदर्भात सिडको असेल, महापालिका असेल, इकडे त्यांनी काय त्या पद्धतीचा तक्रार वगैरे अर्ज केलेला काय तुमच्या निदर्शनात आलेला आहे का? हा, त्यांनी अर्ज केला होता, सिडकोला अर्ज केलेला आहे त्यांनी। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।